स्टाईल हराभरा कबाब किंवा हॉटेल स्टाईल हराभरा कबाब, आज त्याची रेसिपी आपण आपल्या चॅनलवर बघणार आहोत. आपल्या सर्वांचं त्याचबरोबर या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. हे बघा, अगदी क्रुंची अशी हराभरा कबाब आपला बनलेला आहे. मी त्याच्यासाठी 1 पाव किलो आकाराचे जे मटार आहे ते सोलून उकडून घेतलेले आहेत आणि ते मी ठोंब्याच्या साह्याने बारीक करून घेते. तुम्ही जर समजा पावभाजीचा मॅशर असेल तर मॅशरच्या साह्याने पण बारीक करून घेऊ शकता. अगदी मिक्सर मधून काढायचं नाही, म्हणजे चव येणार नाही. मिक्सर मधून काढलं तर अगदीच बारीक होऊन जाईल. अलगस ओबड-धोबड राहिले पाहिजे अशा पद्धतीने काढून घ्यायचे. त्याचबरोबर मी त्याच्यात 1 चमचा अद्रक लसूण ठेचलेला टाकलाय. त्याचबरोबर 1 हिरवी मिरची मी चिरून टाकलेली आहे. मध्यम आकाराचे 2 कांदे घालून घेते. एकत्र सर्व सारण करून घ्यायचे. अगदी सोपी अशी पद्धत आहे किंवा कमी वेळात बनणारा हा पदार्थ आहे. मुलांना किंवा घरातल्यांना सगळ्यांना आवडणारा हा पदार्थ आहे. तुम्ही घरी नक्कीच एकदा ट्राय करून बघा. त्याचबरोबर मी 3 चमचे एवढं बेसन पीठ घालून घेते आणि ते सगळं मिश्रण एकत्र मिक्स करून घ्यायचंय. त्यासोबत मी काय करते, 2 चमचे एवढा रवा घालून घेते आणि 2 चमचे तांदळाचं पीठ. याच्यामुळे काय होतं, क्रिस्पीपणा हा व्यवस्थित येतो आपल्याला हराभरा कबाबला. हॉटेलवर जावा किंवा ढाब्यावर गेलात तर स्टार्टर म्हणून हे तुम्हाला दिलं जातं. स्टार्टर म्हणून हा पदार्थ बनवला जातो. तुम्ही छोट्या भुकेसाठी पण हा बनवू शकता. त्याचबरोबर मी त्याच्या चवीनुसार मीठ टाकलंय, थोडीशी हळद, थोडेसे लाल मिरची पावडर किंवा धना पावडर, हे पदार्थ मी त्याच्यात टाकून घेते. घरगुती जे मसाले आहेत ते टाकून घेते. त्याचबरोबर मी एक छोटंसं जिरे जे आहे ते ठेचून घेतलं होतं आणि ते टाकून घेतले. सगळं मिश्रण एकत्रित मिक्स करून एकजीव करून घेतले. ह्याच्यात मला पाणी घालायची आवश्यकता लागलेली नाही. जर समजा पाणी वगैरे घालायची आवश्यकता लागली तर तुम्ही त्याच्यात बेसन पीठ किंवा इतर पदार्थ जे आहेत ते जास्त घातलेत आहे असं समजून घ्यायचं. म्हणजे पाणी घालायची जरूरत लागते. ह्याच्या गोल गोल आकाराच्या अशा टिक्की मी बनवून घेतले. ते तुम्ही पण अशा छान अशा टिक्की घ्या. मी साईड बाय साईड काय केलं तर तेल पण गरम करायला ठेवलं होतं. मी अशा ह्या गरम आचेत तेल टिक्की सोडून देते. गरम झाले माझं तेल, तुम्ही ते बघू शकता. अगदी अलगद अशा पद्धतीने मी टिक्की त्याच्यात सोडून घेतल्यात. लगेच आपल्याला पलटायच्या नाहीत, कारण त्या लगेच फुटल्या जातात. म्हणून एक थोडंसं गरम झाली आज की मग सोडून घ्यायच्या, पलटी करायच्या. तुम्ही ते बघू शकता, लालसर असा तपकिरी रंग येईपर्यंत आपण त्याला व्यवस्थित तळून घेणार आहोत. अगदी सुरेख असं क्रंची यायला लागलाय. तुम्ही बघू शकता इथे की असा तपकिरी असा रंग यायला लागलेला आहे आणि हे मी एका भांड्यात काढून घेते. तुम्हाला माझ्या अशा रेसिपीज बघायच्या असतील तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा.